लक्षवेध मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लक्षवेध मराठी न्यूज चॅनलवरील बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. उच्च न्यायालयाचा दिलासा. परांडा बाजार समितीतील दुकाने तोडण्याच्या कारवाईला तात्पुरती आता स्थगिती मिळाली आहे. परांडा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कथित अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतेही तोडकाम किंवा अतिक्रमण हटवण्याची कारवाई करू नये असे स्पष्ट आदेश न्यायालयाने संबंधित प्रशासनाला दिले आहेत. परांडा बाजार समितीने काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये एक जाहीर नोटीस प्रसिद्ध करून परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई जाहीर केली होती. या जाहीर नोटीसच्या आधारे प्रशासनाकडून अचानक तोडकामाची तयारी सुरू करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने या प्रकरणासंदर्भातील दिवाणी दावा जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. तरीही वैयक्तिक नोटीस न देता थेट कारवाई सुरू झाल्यामुळे संबंधित दुकानदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बाजार समितीच्या या कारवाईविरोधात संबंधित दुकानदारांनी ॲडव्होकेट गणेश ज्योतिराम कोरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने वतीने न्यायालयात बाजू मांडताना सांगण्यात आले की अनेक दुकानदार गेल्या 20 वर्षापासून अधिक काळापासून संबंधित जागेवर अधिकृतपणे आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा वैयक्तिक नोटीस न देता अचानक दुकान तोडणे हे बंधनकारक बेकायदेशीर आहे.